चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. आपलं 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण मोफत खास विद्यार्थ्यांसाठी नीता मॅडम ओंकार ध्यान वर्ग घेत आहेत 8 दिवसाचा, 1 आठवड्याचा. त्याच्यामध्ये आपले नेहमीचे साधक आहेत, त्यांनाही 1 आठवडा बोनस दिलेला आहे. 15 दिवसाच्या ह्याच्यावर हा आठवडा मोफत दिलेला आहे आणि त्याची तुम्ही फायदा घेतात. तर नीता मॅडम सुरू करा प्रार्थना. चालेल. चला, कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा. हाताची विज्ञान मुद्रा. अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडलेले. 3 बोट आहेत ते अर्धवट गोलाकार आणि इझिली आपलं मनगट आपल्या मांडीवर येईल असं ठेवायचे. खूप हात ताणायचे नाहीत. पाठ मात्र अगदी सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. 3 ओंकार माझ्याबरोबर प्रार्थना मात्र पाठीमागून म्हणायची. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. श्वास सोडताना शरीर ढिल्लं सोडा. पुन्हा एकदा छाती भरून श्वास घ्या आणि ओंकाराला सुरुवात करूया. अ, गुड इव्हनिंग मॅम. चला, प्रार्थनेनंतर बोलायचे. अ, अ, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सुरुवातीच्या प्रार्थनेमुळे मन शांत, जे चंचल असतं ते शांत व्हायला, एकाग्र व्हायला खूप छान मदत होतीये. काही सेकंद आणखीन डोळे तसेच मिटलेले ठेवा. जी प्रार्थना ऐकली ती ग्रहण करा, आत्मसात करा. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवरती न्या. अलगद पापण्यांची उघडझाप करा आणि दोन्ही हात बाजूनी जागेवर. मॅडम, तुम्ही बोलताय का मी हा. सुरुवात करू रेग्युलर? नाही, मी मग वेळ नाही पुरत, मी फायदेच सांगणार आहे आज. हो. तर चला, सगळ्या मुलांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. धन्यवाद नीता मॅडम, खूप धन्यवाद. सुंदर प्रार्थना म्हटली. मुलांना व्हिडिओ ऑन करा. ही जी प्रार्थना म्हटलेली आहे मॅडमनी, त्याला कोण कोण शांत वाटलं, तुम्हाला छान वाटलं? मुलांनी सगळ्या व्हिडिओ ऑन करायचे. प्रीती मॅडम ऑनलाईन, लाईट लावा जरा, घरात लाईट गेलीये का? लाईट लावा. मुलांना व्हिडिओ ऑन करा आणि मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, प्रार्थना ऐकून शांत वाटलं का? अर्णव, कोण बोलणार आहे? शांत वाटलं का तुम्हाला?
अर्णव बोलशील का? मॅम शांत वाटले आणि थंड जाणवले. हा, खूपच सुंदर. अथर्व, खूप छान. तपस्या पण म्हणते हो वाटलं. तर ओंकार का करायचे विद्यार्थ्यांनी आणि मोठ्या माणसांनी सुद्धा, ते मी आज जरा डिटेलमध्ये सांगणार आहे. तुम्हाला नीता मॅडमनी सांगितलंच असणार आहे, पण आपण थोडं डिटेल अनुभव बघायचे आहेत. तर चला, पाणी आणा आधी. पाण्याची जादू सांगणार आहे मी आज. पाणी आणि चमचा घेऊन बसायला सांगितलंय. तर काय करायचं, ओंकाराच्या आधी, वर्ग सुरू व्हायच्या आधी आपण हे पाणी घ्यायचंय ग्लासमध्ये आणि एक चमचा घ्यायचा आहे आणि एनर्जी ड्रिंक तयार करायचंय. तुम्हाला अभ्यासाला खूप उपयोग होणार आहे. ज्यांचे शारीरिक दुखणे आहेत, मोठ्या माणसांचे मानसिक दुखणे आहेत, हे सगळे या जादूमय पाण्याने दूर होणार आहे. करून बघायचं, 2 दिवसात रिझल्ट येणार आहे. एकदम पॉवरफुल तुम्हाला जादू आज पाण्याची सांगणार आहे. आणि मग दाखवणार सुद्धा आहे रिसर्च काय आहे, सगळं सायंटिफिक. चला, तर आपल्याला काय हवंय जीवनामध्ये, ते या पाण्याला सांगायचं. याला म्हणायचं सूचना, पाण्याला सूचना देणं. पाण्याला आठवण असते. मी पाण्याला काही धन्यवाद म्हटलं, आता या ग्लासमध्ये धन्यवाद म्हटलं, तर ते पाण्यात उतरणार आहे. माझं प्रेम, धन्यवाद म्हटलेलं पाण्यात उतरणार आहे. मी जेव्हा हे पाणी पेईल तर शरीरात 70% पाणी आहे, तुम्हाला माहितीये. तर शरीरात तो सगळा फायदा जाणार आहे मी धन्यवाद म्हटलेला. पण हा ग्लास नंतर आपल्याला असाच थोडस पाणी पिऊन ओंकार, ध्यान असतं, ओंकार जे म्हणता तुम्ही, ते असं ठेवायचं आहे. आणि ओंकार तर काय जादू करणार आहे पाण्यात, ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही पण बघणार आहात बर का, पाण्यात जादू करतो ओंकार. तर सुरुवातीला आपण जे करतोय, तपस्या काय तू हसतीये सारखी, काय हसतीये? आपण आधी करतो बहुरा पाण्यात, त्याला व्हर्टेक्स म्हणायचं. आपल्याला काय हवंय ते पाण्याला द्यायचं, त्याला अफर्मेशन म्हणायचं. 2 टेक्निक आपण 2 in 1 करतो. आपल्याला वेळ कमी, अर्धा तास आपण करतो. तर चला, मी खूप ताजी तवानी आहे, मला खूप छान छान अभ्यास होत आहे, लवकर लवकर समजत आहे. शाळेमध्ये खूप छान टीचर कौतुक करत आहेत, घरात आई वडील कौतुक करत आहेत. उलट फिरवा लगेच, बर 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 बर, सरळ उलट. पाण्यात काय झालंय मला सांगा मुलांना? बहुरा झालाय, बहुरा. कमळ झालंय, कमळ. आणि पिऊन टाकायचं. पाण्याची चव अगदी गोड लागतीये, वेगळी लागतीये, नारळ पाण्यासारखी लागते. आता हा पाण्याचा पेला इथे ठेवून द्यायचा ओंकार ध्यानाच्या वेळेला. आणि काय रिझल्ट येतात, काय ओंकाराचे फायदे ते पण बघते. या पाण्यात काय जादू होणार आहे तेही दाखवते. तर चला, थोडस मी शेअर करते माझी पीपीटी आणि सगळ्यांनी बघून घ्या ती. काय काय मी सांगतेय तुम्हाला, खूप फायदे आहेत ओंकाराचे प्रचंड. आता मॅडमनी जी प्रार्थना म्हटली, त्याच्यात मॅडम म्हटल्या कामदम मोक्ष. सगळ्या कामना, कामना म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे हा ओंकार. असा हा ओंकार आहे, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. पीपीटी दिसतीये का तुम्हाला? पीपीटी दिसतीये हो. का? हं. हो मॅम. तर बघा, आता आपण ओंकाराचे फायदे बघणार आहे. काय झालं, शेअर गेलेली परत गेली. असं काय होतंय? हा, तर आता बघा, ओंकाराचे काय काय फायदे आहेत बरं का. आता मी इंग्लिश मध्ये जरी लिहिले तरी मराठीत सांगणार आहे. आपण ज्यावेळेला ओम म्हणतो, आता मॅडमनी म्हटलं, आपल्याला कंटाळा आला, आपण नाही म्हटला तरी खूप फायदे होणार आहेत. ओंकार नुसतं ऐकलं तरी फायदे होणार आहेत आणि म्हटलं तरी फायदे होणार आहेत. तर बघा, ओंकार ज्यावेळेला म्हणतो त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढतात आपल्या भोवती. पूर्ण सकारात्मक विचार येतात. निगेटिव्ह, कंटाळा आला असेल, नको अभ्यास, किती ते फिजिक्स अवघड, असं काही वाटत असेल, किती ते मॅथ्स अवघड, लगेच पॉझिटिव्ह विचार येणार. तुम्ही ओंकार म्हटले तर, ऐकले तर. म्हणून मुलांना आपण हा मोफत ठेवलाय 8 दिवस तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आनंद होणार, आपल्याला खूप सुंदर वाटणार, व्हायब्रेशन्स तयार करतो, वेव्स तयार करतो हा ओंकार. आणि नुसतं आपल्या मेंदूवर, आपल्या शरीरावर परिणाम नाही करत, तर शेजारच्या सगळ्या जे कोणी बसले, आता बाहेरच्या खोलीत कोणी बसले, दुसऱ्या रूम मध्ये कोण बसले, तिथवर त्या वेव्ह जाणार आहेत, घरात साठून राहणार आहे.
म्हणजे घरातली एनर्जी बदलायला लागते. आता हा जो पाण्याचा ग्लास आहे त्याच्यात मॅजिक होणार आहे. तो व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला शास्त्रज्ञाचा. त्यांनी कसं कसं पाण्यात काय काय दिसलं. आणि आपलं जे स्त्रीयंत्र आहे आज जगामध्ये, स्त्रीयंत्र हे सर्व धर्मांचं जे काही प्रतीक आहे, शिकवणूक आहे, जे काही होली सिम्बॉल आहे सर्व धर्मांचं, ते सर्व आपल्या स्त्रीयंत्रात आहे. आणि फक्त ओंकार आणि ओंकारच या पाण्यामध्ये स्त्रीयंत्र उमटवतो. आपल्याला उघड्या डोळ्यांनी नाही दिसत, पण शास्त्रज्ञांनी त्याचे कॅमेरे काढून बघितलंय. आणि हा जो स्त्रीयंत्र पाण्यात उमटतो तो कुठल्याही मंत्राने कशानेही उमटत नाही. ओंकारातच ती शक्ती आहे. म्हणजे बघा केवढं पॉवरफुल हे पाण्यात उतरणारे. आपण ओंकार म्हटले, ऐकले, पाण्यात हे सोडले व्हायब्रेशन्स, तर खूप मॅजिक होणार आहे. तर हे पण व्हिडिओ दाखवणार आहे. प्युरिफाईज द एन्व्हायरमेंट, सगळं वातावरण शुद्ध करणार आहे, माझा ऑरा शुद्ध करणार आहे. पर्सन्स तर मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना फायदा होणार आहे ओंकाराने. एनर्जी लेव्हल आपली वाढणार आहे. मी जसं सांगितलं पाण्यामध्ये बहुरा तयार केला म्हणजे एनर्जी ड्रिंक झाली. पण नुसता ओंकार, समजा पाणी विसरलं गेला तरी ओंकार हा आपली एनर्जी लेव्हल वाढवणार आहे. लगेच कळत नाही एनर्जी आपली वाढली, पण तुम्ही बघा ओंकार म्हणत म्हणत अभ्यास जास्त होणार आहे की नाही, कंटाळाला तर जाणार आहे की नाही. मेंदूवर तरंग लाटा जशा समुद्रात तयार होतात. आता बघा माझ्या मागे लाटा इथे इथे बघा माझ्या ह्याला व्हिडिओच्या बघा या लाटा, तसेच मेंदूमध्ये तयार होतात. ओंकार ऐकले तरी तयार होतात. मग या ज्या लाटा मेंदूत तयार होतात ते हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लॅंड, पिनियल ग्लॅंड, या घशातल्या ह्या बोगस नऊ जी महत्वाची आहे शरीरातली, या सर्वांवर व्हायब्रेशन्स क्रिएट करतात. आणि ब्रेन मधलं तुम्हाला माहिती पिट्युटरी, पिनियल आणि हायपोथॅलॅमस, सगळं ब्रेनचं काम या ग्रंथींवर आहे. शरीरातल्या हार्मोन्सचं काम त्या ग्रंथींवर आहे. वेगस नर्व्स तर सगळ्या मसल सगळ्या नर्व्स कंट्रोल करते. आणि एवढा हा ओंकार परिणाम देतो आपल्याला. तर ऑरा पण प्युरिफाय करतो. बघा मेडिटेशन गिव्स बेटर इम्युनिटी, इम्युनिटी पण वाढणार आहे. आणि सेल्फ हिलिंग पॉवर, स्वतःच स्वतः आपल्याला आरोग्य मानसिक असू देत. आता मानसिक सुद्धा दुखणी वाढलीत, मुलांची वाढलीत, मोठ्या मुलांची, मोठ्या माणसांची वाढलीत. मानसिक डिप्रेशन्स यायला लागलंय, दुःख निर्माण व्हायला लागलंय. आजूबाजूला काय घडतंय आपण बघतोय, आपल्याला काही करावंसं वाटत नाही. कित्येक दिवस एक जातो, दिवस 2 दिवस जातो, काहीच करावंसं वाटत नाही. हे जे परिणाम झालेले आहेत वातावरणातले, हे सुद्धा ओंकार दूर सारू शकतो. सेल्फ हिलिंग पॉवर आहे. आणि बघा स्पिरिच्युअली इन्क्लाइन कनेक्टेड टू द हायेस्ट पॉवर गॉड, म्हणजे गॉड जो म्हणतो, ईश्वर म्हणतो, त्या ईश्वराचं रूपच ओंकार आहे. आणि आपलं सुद्धा रूप सत्य स्वरूप ओंकारच आहे. म्हणजे जसजसं आपण ओंकार म्हणायला लागू, ओंकार साधना करायला लागू, आपण ओंकार ऐकायला लागू, तस तसं आपल्यात ईश्वरत्व येणार आहे. गॉड आपण होणार आहे. म्हणजे काय तर क्रिएटर शक्ती. कारण आपण प्रत्येक वेळेला गॉडला धाव करतो, देवा पास कर रे, देवा नंबर आण रे, देवा बक्षीस मिळू दे रे. तर ओंकार जर करत असाल तर स्वतःच गॉड बनणार आहात. बक्षीस मला हवं ते मी मिळवू शकतो. आय एम द क्रिएटर, आय एम द गॉड, एवढी पॉवर ओंकार देतो. एवढं सुंदर आहे. म्हणून तुम्हाला 8 दिवस बोलवलं. आणि जर आई वडिलांनी मुलांनी एकत्र बसून ओंकार साधना केली, तुम्हाला एका महिन्यात बरेच फायदे दिसतील. मेंदूवरचे फायदे पहिल्यांदा दिसतील, शरीरावरचे पण दिसायला लागतील. कामदम मोक्षम, म्हणजे सर्व काही देणारा हा ओंकार आहे. या ओंकार जेवढा देतो, सगळे मंत्रात ओम आहे. सगळे मंत्र घ्या, कुठलाही मंत्र घ्या, ओम आहेच आहे, ओम आहेच आहे. सुरुवातीला आहे एवढं मान आहे ओंकाराला. मग बघा मेमरी वाढते. बघा तुम्हाला येतं ना इंग्लिश, मुद्दाम इंग्लिश मध्ये केली पीपीटी. आनंदी राहणार, शांत राहणार, हेल्दियर राहणार, यंगर राहणार. मग इम्प्रुव्हिंग कॉन्सन्ट्रेशन वाढणार, म्हणजे जे काही एकाग्रता आहे ती एकाग्रता वाढणार, मेमरी स्मरणशक्ती वाढणार, बॅलन्सेस माइंड अँड एनर्जी, म्हणजे प्रत्येकाची मानसिक एनर्जी ही सांभाळते ओंकाराने. डिक्रीजेस द ब्लड प्रेशर,
हेल्दी हार्टबीट सुरू होणार, बीपी वगैरे काही असेल मोठ्या माणसांना. आजकाल लहान मुलांनाही सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. डायबेटीस सुद्धा लहान मुलांना होतोय आजकाल. हार्ट अटॅक सुद्धा 15 वर्षाच्या मुलांना यायला लागलेत. हे सगळ्यासाठी ओंकार फार महत्वाचा आता झालेला आहे. तर रिलीजेस स्ट्रेस, निगेटिव्ह एनर्जी इन द बॉडी, माइंड अँड ऑर. एवढे ओंकाराचे फायदे मी खूप आहेत, पण मी हे थोडेसेच आज तुम्हाला सांगू शकणार आहे. रिमुव्हिंग टॉक्झिन्स, शरीरातले विषारी सगळं जाणार, स्किन छान होणार, इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्ह वाढवणार. तुम्हाला सांगितलं राईट ब्रेन वर्कशॉप मध्ये केवढं महत्वाचं आहे राईट ब्रेन. क्रिएटिव्ह बनवणार, इमॅजिनेशन पॉवर वाढवणार. आणि काय म्हटले आईन्स्टाईननी, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. समजा तुम्हाला युएसए ला जायचंय, मला पप्पा न्या ना युएसए ला, पप्पा मला न्या ना युरोप टूरला, पप्पा मला विमानात बसायचे, हे असलं नाही. इमॅजिनेशन, चला विमानात बसलो, चला युएसए ला गेलो, चला युरोपला गेलो, हे जर तुम्ही इमॅजिनेशन मधनं केलं तर आईन्स्टाईननी सांगितले इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मग तुम्ही नुसतं करा, चित्र बघा, आणि द डे विल कम, तुम्हाला लॉटरी लागेल, तुम्हाला प्राइज मिळेल, आणि युएसए युरोप तुम्ही करून याल. इतकी पॉवर इमॅजिनेशन मध्ये आहे. मग हे सगळं ओंकार वाढवतो, हे स्किल वाढवतो ओंकार. काही लोकांना इमॅजिनेशन नाही करतायत, कसं बघू, कसं चित्र बघू, हिरवं कसं बघू. ह्यानी सगळं वाढत जाणार हळूहळू. नॅचरल शाईन आणि ग्लो होणार. बघा मुलींना किती फायदा आहे, ग्लो येणार. कशाला तुम्हाला क्रीम्स लावायचे. पॉझिटिव्हली इन्क्लाइन अँड ऑप्टिमिस्टिक पर्सन, म्हणजे खूप तुम्ही पॉझिटिव्ह पर्सन होणार. येस, काय मला अवघड नाहीये, 90% येस. वाटेल त्या गोष्टी शक्य होऊ शकतात, रिझल्टिंग इन गुड ओव्हरऑल हेल्थ. तर असा हा ओंकार आहे. आणि आता जे तुमचे पालक बसले त्यांच्यासाठी पण सांगते, ओंकार हा दैवी शक्ती सगळी टॅप करतो. आता एक सेशन माझं फक्त याच्यावर होतं, पण आता आपल्याला वेळ आहे का तेवढा 8 दिवसाच्या याच्यात. पूर्ण जसं जसं आपण ओंकार म्हणायला लागतो तस तसं ते दैवी शक्ती खेचून घेतली जाते अवकाशातनं, युनिव्हर्स मधनं, आणि आपल्या सभोवताली आयन्स तयार होतात. ते बघा इथे दाखवले, आपल्या हार्ट्स मध्ये ऑरा तयार होतो. हे सगळं बिल्डअप होतं दैवी शक्ती पॉवर ओंकाराच्या ह्यानी. आणि म्हणून ओंकाराला सगळ्यात महत्व द्यायचं आहे. बघा, अष्टदैवी खजिन्यांचं स्तोत्र, अष्ट ऐश्वर्य, ऐश्वर्य, अष्ट ऐश्वर्य सुद्धा मिळू शकतं ओंकाराने. आणि बघा, आत्मिक केंद्राचं जे काही चक्र आहे, देवी चक्र आहे, ती सुद्धा जागृत होतात. तर आता हे सगळं डिटेलमध्ये मी सांगत असते. तर आता आपण काय बघणार आहोत, बघा, वॉटर हॅज मेमरी. डॉक्टर मसारू जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी काय बघितलं, काय सांगितलं, ते आपण थोडस बघूयात. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघितला ना तर जास्त कळेल मला काय म्हणायचं आहे. मी ते व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत, पण आता बघू काय होतंय. मिळतंय का, गेले निघून. नाही, ठीक आहे, मी परत सुरू करते. तुम्हाला आवाज येतो का नाही मला फक्त, हा इथे काढलंच आहे की. हो, हे बघा, मे बी दिसतंय मुलांना, व्हिडिओ इस दिसतोय. सीजन ₹1 में है आपके लिए मौका, हर हो रोज एक ब्रांड न्यू रॉयल एनफील्ड जीतने का अपने रमी स्किल्स के दम पर। हो दिसतंय मॅडम. ठीक आहे, आता बघा बरं का मुलांना, सगळी जादू आहे पाण्यात. मी तुम्हाला काय सांगितलं ते सगळं आहे. फक्त बघा 2 मिनिटाचा व्हिडिओ. पाण्याचं स्ट्रक्चर मसावणी स्टडी केलं, पाण्यात काय असतं. बघा, आपली पाण्यावर त्याला पाण्याचं स्कॅनिंग केलं, काय दिसतं ते बघा. पाण्याचं स्ट्रक्चरच बदललं मुलांना. आता मी पाणी पिलं तर इतकं गोड लागलं ना,
का गोड लागतं तुम्ही प्रयोग करून बघायचं. ते व्हर्टेक्सनी सुद्धा होतं. तुम्ही थॉट त्याला द्यायचे, विचार द्यायचा. मी म्हटलं ना मला खूप छान वाटतंय, एनर्जी छान मिळाली. मग पाण्याची चव का बदलणार आहे? तर स्ट्रक्चरच बदलणार आहे पाण्याचं. आणि हे स्ट्रक्चर बदललेलं चांगलं विचारयुक्त पाणी शरीरात जाऊन सगळीकडे 70% पाण्यात ते मिक्स झाल्यावर काय परिणाम साधणार आहे? पाण्याला आठवण आहे, मेमरी आहे. बघा बर का, आता लव दिलं पाण्याला. नुसतं पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आणि प्रेम, ग्रॅटिट्यूड, थँक्यू, तू किती छान काम करतोय माझ्या जीवनात. बघा पाण्याचे अणू रेणू किती सुंदर झालेत. सगळं पाण्याला कळतंय. मेमरी आहे पाण्याला, म्हणून पाण्यात शरीरात गेल्यावर सुद्धा तेच काम करणार आहे. बघा बरं का, आता इव्हिलचं दिला थॉट तर कसं झालं, कळलं की नाही पाण्याला. मुलांना मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये झाडांबद्दलही सांगितलं. तुम्ही काय ग्रुपवर टाकलंच नाही, फोटो टाकले नाही, झाडांना प्रेम देऊन काय झालं, तुमचं झाड किती वाढलं, काय वाढलं, काहीच सांगितलं नाही. पण इथे तुम्हाला सांगते, पाणीच काय, झाडच काय, सगळ्या वस्तूंवर हेच इफेक्ट असतात. पुस्तकं असू देत, वही असू देत, पेन असू देत, टेबल असू देत, कंपास बॉक्स असू देत, हेच सगळीकडे करायचं. प्रेम थँक्यू, प्रेम थँक्यू. ते सुद्धा आपल्याला ब्लेसिंग्स देतात. पण पाण्याचं जास्त महत्व काय, पाणी आपण काय पाण्याला दिलंय ते साठवून ठेवणार आहे. आणि मग खूप वेळ आपल्या शरीरात तेच सगळे व्हायब्रेशन निर्माण करणार आहेत. आता ओंकाराने काय होतं दाखवणार. बघा आता रागवलं, पाण्याला काहीतरी म्हटलं तर बघा पाण्यात काय झालं. Thank you पण किती सुंदर structure झालं. ठीक आहे. तर हे पाण्याचं आपण जे सूचना तुम्हाला आज टेक्निक सांगितलं, व्हर्टेक्स वॉटरनी खूप एनर्जी तयार होते. पाण्याला सूचना देऊन मेमरी राहणार आहे. तुम्हाला परीक्षेला सुद्धा हे टेक्निक सांगितलेत मी. 10 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये पाण्याची बॉटल घेऊन जायची परीक्षेला. प्लास्टिकची अजिबात घ्यायची नाहीये, मेटलची, कॉपरची, मातीची न्यायची आहे. आणि हे सगळं करून परीक्षेला ती पाण्याची बॉटल न्यायची आहे. 10-10 मिनिटांनी ते पाणी प्यायचंय. या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, इथे दाखवलंय. आता ओंकार काय करतो पाण्यावर बघा. हा, क्या हो सकता है ओम मंत्र का रहस्य? हमें यह तो पता ही है कि ओम मंत्र के उच्चारण से मन को शांति मिलती है और सकारात्मकता बढ़ती है, परंतु क्या इसके अतिरिक्त भी ओम मंत्र का कोई गूढ़ रहस्य है? ओम का रहस्य जानने से तुम्हें ब्रह्मांड के सीक्रेट कोड 369 में से मोक्ष क्या है, ब्रह्मा क्या है, तुम संसार में क्यों आए हो और तुम्हारा इथे ओम आहे ना 3 अक्षरांचा आहे. ओम. आणि ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर 3च आहेत. बघा, खूप सुंदर ओंकाराचं महत्व यात उद्देश्य सांगितलेलं क्या आहे. है? ते जरा और skip अगर तुमने ओम के रहस्य को और कारण उपनिषदों आपल्याला से त्याचं प्राप्त कर महत्व सकते हो, नकोय आता लेकिन सध्या. अगर मी तुम्हारे थोडं पास त्याचं इतना समय नहीं है कि तुम इनका अध्ययन कर सको, तो आपको हमारी इस प्रस्तुति को अंत तक एकाग्रचित्त हो. डायरेक्टर रह चुके पीटर रसेल ओम मंत्र पर गहन अध्ययन कर रहे हैं. आता बघा, आपण काय म्हणतो, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. म्हणजे ई म्हणजे काय, तर एनर्जी. एनर्जी ही काय आहे, तर मास आणि सी वेलोसिटीचा स्क्वेअर. तर इथे एनर्जी म्हणजेच ओम सांगितलाय. म्हणजे ओम हा जो अक्षर आहे
तोच सगळं क्रिएट करतोय, सगळी एनर्जी तीच. आणि प्रयोग करून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर खूप प्रयोग आहेत. आपण मोबाईल घ्यायचा मुलांनो, आणि तुम्हाला मी एनर्जी कशी बघायची सांगितली पेंडुलमनी. फोन कॉल आला की एनर्जी मोबाईलची किती निगेटिव्ह होती ते बघायचं. आपण व्हिडिओ बघतो, आपण मोबाईलवर गेम खेळतो, त्यावेळेला आपण किल्ली घ्यायची टोकदार दोऱ्याने बांधलेली आणि त्याची एनर्जी बघायची. कोणाला तरी सांगेल मी ग्रुपवर टाकायला, आपण हे प्रयोग केले. ती एनर्जी इतकी निगेटिव्ह होते. आणि मग काय करतो आपण मग मोबाईल हातात घेऊन, किती निगेटिव्ह एनर्जी आपण क्रिएट करतो. आणि चमत्कार सांगू काय करायचं, मग एक ओमचं स्टिकर घ्यायचं, किंवा तुम्ही साधं ओम लिहून बघायचा नोटबुकच्या पेजवर, आणि ते चिटकवा ओमकारला मोबाईलला, आणि बघा बरं काय मॅजिक होतंय ते. मग तुम्ही मोबाईल खेळताय, मोबाईल आलाय, गेम खेळताय, ती एनर्जी किती कमी होईल बघा, निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी होईल. एवढी ओम मध्ये ताकद आहे. आणि स्टिकरही लावू नका, नुसतं बोटाने ओम फिरवा त्या मोबाईलच्या स्क्रीनवर, नुसतं बोटावर ओम फिरवा, आणि काय चमत्कार होतोय बघा. आणि कोणी जर मुलांनी करून दाखवलं मला हे, तर खूप सुंदर. ते प्रयोग करायचे, तुम्हाला शिकवलंय, प्रयोग करत राहायचं, बघायचं. तर हा ओम एवढा अमेरिका ताकदवान की आहे. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में डायरेक्टर रह चुके पीटर रसेल ओम आणि तुम्हाला सगळं शिकवलंय, जेवढी एनर्जी तुमची, तुम्ही ज्या एनर्जीत असता तेच आयुष्य असतं. तुमची एनर्जी चांगली की आयुष्य सगळं चांगलं. तुमची एनर्जी निगेटिव्ह, आयुष्यात निगेटिव्हच गोष्टी घडणार. मग मोबाईल घेऊन बसायचंय का, खेळायचंय का, किती वेळ, ते तुमचं तुम्ही ठरवा. मंत्र पर गहन अध्ययन कर रहे हैं और उन्होंने E इक्वल टू एम सी स्क्वेयर को ओम इक्वल टू एम सी स्क्वेयर के समकक्ष बताया है, और वो कहते हैं कि यह सूत्र चेतना की अभिव्यक्ति को दर्शाता है। ओम ही ब्रह्मांड की एक ऐसी ऊर्जा है जिससे यह ब्रह्मांड बना है। वो कुछ नहीं कहती, बस आंखें मूंद कर सहती हैं। हे जाहिरातच आली आहे त्याच्यामध्ये. टूटी हुई टांगें, यूनाइटेड स्टेट में अलग अलग जगह पर रिसर्च चल रहा है कि ओम की ध्वनि का हमारे शरीर पर क्या असर पड़ता है। इस रिसर्च में जब अलग अलग ध्वनि को ऊंची आवाज में बजाया जाता है तो हर ध्वनि का असर शांत पड़े पानी पर अलग अलग पड़ता नजर आता है, लेकिन ओम की ध्वनि का असर पानी पर सबसे अलग पड़ता है। रिसर्चर खुद हैरान थे कि ओम की ध्वनि के बजने पर पानी पर ऐसी आकृति बनती है जैसे कि सनातन धर्म में बताए गए श्री यंत्र की आकृति होती है। ओम के सिवा कोई ध्वनि ऐसी आकृति नहीं बनाती थी। रिसर्चर ने बताया कि ओम की ध्वनि बहुमूल्य ज्ञान का खजाना है, दिसत नाही. और जब प्राचीन काल में एक सन्यासी को लगा कि गुप्त मंत्र से बड़े बड़े खजाने के ताले तोड़े जा सकते हैं, तो यह सन्यासी गुप्त मंत्र की तलाश ठीक आहे, ही गोष्ट काय आपल्याला ऐकायची नाहीये. दिसलं नाही का कोणाला? अथर्व म्हटलं दिसलं नाही, दिसलं नाही का? तर ओमनी काय होतं बघितलं आपण. ओमनी श्रीयंत्र उमटतं, आणि दुसऱ्या कशानेही सायंटिस्टला दिसलं नाही. आता आम्ही सुद्धा प्रयोग केले ओंकार ध्यानाच्या वेळेला. कमळं उठतात ओंकार नुसतं, म्हणजे आपण व्हर्टेक्सनी तर उठतच उठतं. आता नुसतं ओंकाराने जे काय उठतं ते आपण पाण्यात बघू शकणार आहोत. ट्राय करायचा. ओंकार ध्यान कोण करतंय नित्यनिमित, त्यांनी ट्राय करायचं आणि सांगायचं ग्रुपला. नुसतं पाणी न ढवळता घेऊन बसायचं एकदा. त्या पाण्यामध्ये बघायचं, ग्लासमध्ये काही बुडबुडे दिसत आहेत का, काय दिसतंय का, आणि पाण्याने हलवू नका, चमच्याने हलवू नका, काही करू नका. आपलं ओमकार म्हणून झाला की ग्लास हळूच हातात घ्या न हलवता, आणि बघायचं. तुम्हाला दिसणार आहेत, बुडबुडे दिसणार आहेत, साईडला काहीतरी दिसणार आहे. हे ज्यांना दिसेल त्यांनी ग्रुपवर टाका. एवढं ते ओंकाराचे व्हायब्रेशन्स पाण्यात काय काय क्रिएट करतंय. तर हे थोडक्यात मी सांगितलं, एका दिवसात ते होणार नाहीये. तर चला आता क्विक थोडस 5 मिनिटं ओंकार ध्यान करायचंय आपल्याला. करायचंय का तुम्हाला? तपस्या करायचंय? हा, चला शांत बसून घ्या. कारण मॅडम घेतात की नाही, ते प्रॅक्टिकल पाहिजे ना. आपण नुसती थेअरी बघितली, अनुभव बघितला, आपण आता आपण ध्यान पण करू 5 मिनिटं. हा, हे खूप फायदे आहेत, खूप फायदे आहेत. तुम्ही नुसतं बघा ओंकाराचे फायदे. फुफ्फुस, हृदय, 5 वायूंवर परिणाम होतो.
मग हे सगळं डिटेल मला घ्यायला वेळ नाही. हे बघा सगळं म्हणजे मोठ्या माणसांसाठी हे खूप फायदे आहेत शारीरिक. 5 आवरणे, पंचकोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय कोश. बघा 5ही कोशांवर, 10 इंद्रियांवर 20 वेळा जरी जप केला तरी ब्रह्मा आत्मा प्रतिनिधित्व करणारा असा ओंकार आहे. हे सगळं आपण आता जुलैमध्ये थोडस नवीन लोक आले तर मी घेईल परत. तर चला आता आपण हे करू. तुम्हाला काय झालंय ओंकार ध्यान? आवाज येतोय का सांगा मला? हो येतोय आवाज मॅडम. येतोय तुम्हाला? व्हिडिओचा आवाज येतोय? हो येतोय येतोय. ते अजून सुरूच नाही केला, नाही तो काय म्हणतोय? आला का? आता आला. आला का? ठीक आहे चला. डोळे शांत मिटून द्यायचे. आता ऐकायचंय. स्वस्त बसा. कोणाचं काही दुखत असेल ना तर हा ओमचे व्हायब्रेशन तिथे सोडा. मान दुखतीये, पाठ दुखतीये, हात दुखतोय, पाय दुखतोय, खूप खेळला असाल, काय झालं असेल, ओमचे व्हायब्रेशन थोडा बघा काय जादू होते. श्वासावर लक्ष द्यायचंय. श्वास येतोय का जातोय?
दोन्ही हात एकमेकांवर घासा, जोरात घसा 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 डोळ्यांवर ठेवायचे आहेत. अजून दुसऱ्यांदा घासा, घर्षण करा दोन्ही हाताचं, जोरात घासा. डोळ्यांवर ठेवायचे पंजे, हाताचा खालचा भाग ठेवायचा आहे, बोटांचा नाही ठेवायचा, बोटांचा नाही ठेवायचं. घसा 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 जोर जोरात जोर जोरात जोरात डोळ्यांवर ठेवा. तर कसं वाटलं तुम्हाला? काही शंका आहे का? काही विचारायचं आहे का तुम्हाला? खूप फायदे आहेत. तर तुम्ही ओंकार रोज म्हणायला शिका. उठल्यावर म्हणा, रात्री झोपताना म्हणा. 21 ओंकार रोज म्हणायची सवय लावा आणि तुम्हाला नक्कीच आयुष्यभर हे एवढं केलं तरी खूप फरक पडेल. फरक पडेल म्हणजे वाटेल. एनर्जी लेवल पाण्याचं करा आणि अभ्यासाचा कंटाळा येतो त्यावेळेस तर नक्कीच करा. बघा काय होतं, अभ्यास करावासा वाटतो की नाही. नाही वाटलं तरी थोड्या वेळाने करा. तर काही विचारायचं आहे तुम्हाला? विचारायचंय का? सुप्रिया बेंद्रे, अरे रियांश तर दिसतोय, नाव तर सुप्रिया बेंद्रे दिसतंय. सुप्रिया बेंद्रे ऑन करा, बोला काहीतरी. तुमच्या बरोबर कोण बसलंय? सॉरी सॉरी, ते माझं नाव टाकलंय ह्याच्यात, योच राज्यातच बसतो, ते माझं नाव आले. ठीक आहे ठीक आहे. काय कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, मस्त वाटलं. वाटलं? तपस्या हो, छान. तुझं आडनाव काय? आम्ही जवाहिरे. जवाहीर आहे का? बरं ठीक आहे. तर करा आणि मी काय प्रयोग सांगितला तो करा. नाही तर कोणाला आपल्या साधकांपैकी व्हिडिओ टाकता आला तो ओमचा, तो जरूर टाका. आणि तुम्ही ओम स्टिकर लावून घ्या तुमच्या मोबाईलला, घरातल्या सर्वांच्या मोबाईलला ओम स्टिकर लावून घ्या. ठीक आहे. एनर्जी महत्वाची आहे. ओमनी एनर्जी वाढणार आहे. तर चला मग, उद्या मॅडम परत घेतील. धन्यवाद सगळ्यांना. बाय मॅम. धन्यवाद धन्यवाद. गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. गुड नाईट मॅम. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम. आणि हे बघा, ज्यांना जमणार आहे ना त्यांनी अर्धा तास महिन्याचा वर्ग करा. एकत्र दोघं तिघं मिळून जरी केला तरी चालणार आहे. तर महिन्याभरात 9:30 ते 10 अर्धा तास तुम्हाला वेळ काढायचा आहे. कारण आपण तसं करायचं म्हटलं तर होत नाही. तुम्ही वर्गात म्हटलं फी भरली, 400 रुपये फी असते महिन्याची, त्याच्यामध्ये तुम्ही दोघं तिघं बसून करू शकता. तर तो पण तुम्ही विचार करा आणि बघा, एखादा महिना करून अनुभव घेऊन बघा. तर हे सुद्धा आजमावायला हरकत नाहीये. चला भेटूयात आपण उद्या. बाय मॅम. गुड नाईट मॅम. बाय. बाय गुड मॅम. नाईट. नाईट.